32 number. Which of the following contains the largest mass of hydrogen atom? ओके, हायड्रोजनचं मास विचारलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला मोल्स गिवन आहे. तर बेसिकली बघूया आपण ऑप्शन ए मध्ये ह्या मॉलिक्युलर फॉर्म्युलेच्या 1 मोलमध्ये 2 मोल्स ऑफ हायड्रोजन आहे. ओके, म्हणजे ऑप्शन ए मध्ये 1 मोल इक्वल टू 2 मोल्स आहे. तर 5 मोल्समध्ये किती असणार आहे? जर डबल असेल 10 मोल. ओके, असं ऑप्शन ए मध्ये 10 मोल्स आहे. बी मध्ये किती असेल बघा, हा 1.1 इंटू काय करायला लागेल आपल्याला 8 करायला लागेल. एका मोलमध्ये 8 आहे, तसं ह्या 1.1 मध्ये किती येणार आहे? 8.8 येईल. सिमिलरली इथे पण 1 मोलमध्ये 8 मोल आहे, तसे इथं 1.5 मोलमध्ये किती येईल बरं? 15 × 120 म्हणजे 12 मोल्स असणार आहे. बरोबर, इथे पण बघा 4 मोल्समध्ये किती असतील? 16 असणार आहे. तर सर्वात जास्त मास कशामध्ये असणार आहे? ऑप्शन नंबर डी मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 33. इथे काय म्हटले? विच हॅज मिनिमम नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनच्या ॲटमचा नंबर विचारलाय. मीन्स मित्रांनो आपल्या इथे एन विचारलेला आहे. ओके, यासाठी आपल्याला डिफरंट थिंग्स गिवन आहे. इथे जर बघाल तर ml व्हॉल्यूम गिवन आहे, बट हे व्हॉल्यूम STBचं नाही आहे. इथे नक्कीच आपल्याला डेन्सिटीच्या कन्सेप्टची हेल्प घ्यावी लागेल. बी जो आहे 0.1 मोल V2O5. त्यानंतर इथे मास दिलेला आहे आणि ऑप्शन डी मध्ये ऑलरेडी मॉलिक्युल्स गिवन आहे. तर मॉलिक्युल्सवरून आपल्याला नंबर ऑफ ॲटमपर्यंत जावं लागेल. ओके, तर बघा आता ऑप्शन ए मध्ये व्हॉल्यूम दिला. आता वॉटरची डेन्सिटी किती असते? 1. डेन्सिटी 1 याचा अर्थ मास इज इक्वल टू काय असणार आहे? व्हॉल्यूम. म्हणजेच हा किती असणार आहे? 10. ओके, तर आपण नंबर शोधूया. आपण मास्टर फॉर्म्युला काय बनेल आपला? नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट मल्टिप्लाइड बाय Na इंटू ॲटॉमिसिटी असा आपला फॉर्म्युला बनतोय. ओके, आता वेट किती आहे? इथे वेट आहे आपल्याकडे 10 डिवाइड बाय वॉटरचं मॉलिक्युलर वेट 18 असतं इंटू Na इंटू ॲटॉमिसिटी. हा वॉटर मॉलिक्युलमध्ये ऑक्सिजनचे ॲटम किती आहे? 1 आहे. ओके, तर फायनली हे आन्सर किती येईल आपलं? इथे 10/18 जर का केलं तर आपण हा 0.55 Na असेल. ओके, तर हा झाला आपला नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम. त्यानंतर ऑप्शन बी मध्ये बघूया आपण. ऑप्शन बी मध्ये आपल्याला 0.1 मोल V2O5 दिला आहे. ओके, तर बेसिकली आपण याचे नंबर ऑफ मॉलिक्युल शोधूया. तर फॉर्म्युला इथे कुठला अप्लाय होईल? मोल इज इक्वल टू नंबर डिवायडेड बाय ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट. बट हा नंबर ऑफ मॉलिक्युल्स असणार, याला ॲटममध्ये कन्वर्ट करायला ॲटॉमिसिटीने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके, तर इथे काय येईल? हा नंबर ऑफ ॲटम इज इक्वल टू डायरेक्टली व्हॅल्यू पुट करूया आपण. मोल दिला आहे 0.1 इंटू ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट Na इंटू ॲटॉमिसिटीच्या एका मॉलिक्युलमध्ये किती ॲटम आहे? 5. म्हणजे फायनली हे पण आन्सर किती आलं? 0.5 इंटू Na. ओके, म्हणजे ऑलमोस्ट ए आणि बी जवळपास सेम आहे. नाव विल सी ऑप्शन नंबर सी. ऑप्शन सी मध्ये मास दिले आपल्याला W इज इक्वल टू 12 ग्राम. तर मासला आपल्याला नंबरमध्ये कन्वर्ट करायचे. तर हा फर्स्ट ऑप्शनचा फॉर्म्युला आपण यूज केला तरी चालेल. म्हणजे N इज इक्वल टू डायरेक्टली पुट करू मास 12 डिवाइड बाय ओझोनचं मोलार मास असेल 48 इंटू ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट Na इंटू ॲटॉमिसिटी किती आहे? 3 आहे. ओके, तर हा किती लिहितं? 5×48 म्हणजे हा 1/4 असेल. ओके, 1/4 Na इंटू हा 3. फायनली आपण हा सॉल्व केलं 3/4 किती होऊन जाईल? हा 0.75 इंटू Na. ओके, त्यानंतर ऑप्शन डी आपण चेक करूया. ठीक आहे, ऑप्शन सी तर कट झाला कारण ऑप्शन सी मध्ये नंबर ऑफ ॲटम जास्त आले. विचारलेला आपला मिनिमम नंबर आहे. तर डी मध्ये बघू आपण. मॉलिक्युल्स दिले ऑलरेडी. ओके, मॉलिक्युल्स दिलेले आहेत आणि नंबर ऑफ ॲटम्स याच्यामध्ये विचारले. जर का आपण बघाल तर एक CO2चा जो मॉलिक्यूल आहे, एका CO2च्या मॉलिक्यूलमध्ये 2 ऑक्सिजनचे ॲटम्स आहे. मग आता इथे दिलेल्या ॲटम्समध्ये किती असेल? दिलेले राऊंड अप लिहितो मी. 12 इंटू 10⁻22 मॉलिक्युल्समध्ये किती असणार आहे? 12 टू द 24 इंटू 10⁻22 ॲटम्स असेल. बरोबर, हा 10⁻22 आहे. बाकी सर्व जर का आपण ऑप्शन बघाल तर इथं
23 असेल. हा एन एमध्ये 6 × 10⁻23 पॉवर असणार आहे. याचा अर्थ ए बी सीमध्ये नंबर ऑफ ॲटम जास्त असणार आहे. ऑप्शन डी मध्ये सर्वात कमी ऑक्सिजनचे ॲटम असणार आहेत. क्वेश्चन नंबर 34. Rearrange the following 1 to 4 in the order of increasing masses. ओके, मासेची इन्क्रीजिंग ऑर्डर लावायची आपल्याला. सुरुवातीला काय दिले 0.5 मोल, याला मासमध्ये कन्वर्ट करू आपण. फॉर्म्युला काय मिळेल आपला, मास इज इक्वल टू मोल 0.5 इंटू ओझोनचं मोलर मास किती येईल 48. 0.5 किती असतो, हाफ असतो. याचा अर्थ हे आन्सर किती येईल 24 येईल. त्यानंतर सेकंड ऑप्शनमध्ये दिलेला आहे, हा फर्स्ट झाला. सेकंडमध्ये 0.5 ग्राम ॲटम ऑफ ऑक्सिजन. 0.5 ग्राम ॲटम म्हणजे काय असतं मित्रांनो, हे असणार आहे इक्विव्हॅलंट टू 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम. 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम की ज्याचं ॲटॉमिक मास किती असणार आहे 16 ग्राम असेल. ओके, 16 ग्राम ॲटॉमिक मास झाला. त्याच्यावरून आपल्याला जर का मास शोधायचं म्हटलं ऑक्सिजनचं तर काय लिहिते, हा 16 हा ॲटॉमिक मास आहे बरोबर. जर का आपण O2च्या रिस्पेक्टमध्ये पकडलं तर हा किती असेल, मोल इक्वल टू 0.5 असणार आहे बरोबर. त्याचं पण मास किती येईल, W इज इक्वल टू हा 0.5 इंटू हा किती झाला इथं 16, म्हणजे याचा आन्सर किती होऊन जाईल आपलं, हाफ घेतलं तर हा 8 येऊन जाईल. त्यानंतर थर्डमध्ये जर का बघाल तर थर्डमध्ये काय दिले, मॉलिक्युल्स ऑलरेडी गिवन आहे 3.011 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ O2. त्याला आपल्याला मासमध्ये कन्वर्ट करायचं तर काय करता येईल, W इज इक्वल टू नंबर राऊंडअप घेऊया 3 इंटू 10⁻23 डिवायडेड बाय ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट 6 इंटू 10⁻23 इंटू मोलर मास. ऑक्सिजनचं किती असतं 32 आहे. ओके, ऑक्सिजनचं मोलर मास 32 आहे. ओके, तर आता इथे किती येईल, हा 0.5 हे कॅन्सल होईल आणि इथं 32. तर फायनली हे पण आन्सर किती आलं 16 आलं. देन इन ऑप्शन नंबर 4 5.6 लिटर ऑफ CO2 दिला. तर व्हॉल्यूम आणि मासमधलं रिलेशन अप्लाय करायला लागेल. तर वेट इज इक्वल टू व्हॉल्यूम 5.6 डिवायडेड बाय मोलर व्हॉल्यूम 22.4 इंटू CO2चं मोलर मास किती असणार आहे 44. तर हा 1/4 असेल. 44चा आपण 1/4 केलं तर हा 11 होईल. म्हणजे बघा सर्वात लिस्ट मास म्हटलं तर सेकंड ऑप्शनमध्ये आहे, सेकंड लास्टला 4th आहे. याचा अर्थ आपला ऑप्शन कुठला मॅच होईल बघा, ऑप्शन नंबर ए. ओके, सर्वात कमी सेकंडमध्ये, देन थोडंसं जास्त 4thमध्ये आणि सो ऑन. क्वेश्चन नंबर 35. The volume of a drop of water is 0.0018 ml. आता इथे सुद्धा बघा वॉटरचं व्हॉल्यूम दिले, डेन्सिटी वॉटरची किती असते 1. याचा अर्थ व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असणार आहे मास, दॅट विल बी टेकन ॲज 18 इंटू 10⁻⁴ ग्राम. ओके, नाव विल फाइंड द नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल विचारलेले आहेत. तर N इज इक्वल टू मास 18 इंटू 10⁻⁴ डिवाइड बाय मॉलिक्युलर वेट वॉटरचं किती असते मित्रांनो 18 इंटू ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट Na. तर फायनली हा कॅन्सल होईल. तर इथे किती ॲव्होगाड्रोजची व्हॅल्यू आपण पुट केली तर हा 6 इंटू 10⁻19. ओके, इथं 23 असतो, हा कॅन्सल केला तर ते 6 इंटू 10⁻19. ओके, हे झालं एका ड्रॉपमध्ये, इट इज इन 1 ड्रॉप. बट विचारलेलं काय आपल्याला 2 ड्रॉपमध्ये. तर 2 ड्रॉपसाठी काय करायला लागेल आपल्याला 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे आपलं आन्सर काय असणार आहे 12 इंटू 10⁻19 मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन 2 ड्रॉप्स. ओके, तो ऑप्शन कुठला मॅच करतो आपला ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन 36 नंबर. यामध्ये काय म्हटले, इट इज known that atom contains protons, neutrons and electrons. If the mass of neutron is assumed to half of its original value, whereas proton is assumed to be twice of its original value, then atomic mass of carbon 6 will be. ओके, तर बेसिकली बघा कार्बनचं ॲटॉमिक मास किती असतं 12 आणि हे 12 मास म्हणजे काय असते, इट इज द सम ऑफ मास ऑफ प्रोटॉन अँड मास ऑफ न्यूट्रॉन. ओके, आता कार्बन 12 मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स किती आहे 6
आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स पण किती आहे मित्रांनो 6 आहे. तर रिलेटिव्ह मास पण प्रोटॉनचं 1 असतं, न्यूट्रॉनचं पण 1 असतं, म्हणजे 6 + 6 मास किती त्याचं 12 येतं. ओके. आता इथे काय बोललं आपल्याला की जर का आपण प्रोटॉनचं मास काय केलं ट्वाईस केलं. बघा क्वेश्चनमध्ये म्हटले प्रोटॉन इज ॲज्युम टू बी ट्वाईस. ओके. म्हणजे ह्या 6चं आपल्याला डबल करायचं आहे प्लस न्यूट्रॉनचं मास काय करायचं बोलले हाफ करायचं. म्हणजे न्यूट्रॉनचं मास जर का इनिशियली 6 होतं तर त्याचा हाफ केला तर हा किती 3 येईल. म्हणजे फायनली हे आन्सर किती होऊन जाईल 15. ओके. म्हणजे आता जो नवीन कार्बन न्यूक्लिया असेल त्या कार्बन न्यूक्लियाचं ॲटॉमिक मास 15 असणार आहे. अशा टाईपचं ऑप्शन नंबर सी आहे बघा. 14.28 पेक्षा जास्त असेल तर ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन 27 मध्ये आपल्याला काय दिले नंबर ऑफ मॉलिक्यूल प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ वॉटर. इथे सुद्धा आपल्याला डेन्सिटीवाला फंडा अप्लाय करायला लागेल. डेन्सिटी ऑफ द वॉटर इज इक्वल टू 1. सो व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असणार ऑब्वियस मास. तर किती असेल ते 1 लिटर मीन्स किती असणार आहे मित्रांनो 1000 ग्राम असेल. ओके. म्हणजे मास जर का आपल्याकडे असेल आणि मॉलिक्यूल आपल्याला विचारले तर रिलेशन कुठलं वापरतो आपण एन इज इक्वल टू वेट. वेट किती आपल्याकडे 1000 डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट ऑफ द वॉटर 18 इंटू ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट Na. 1000/18 हे लक्षात ठेवलं तरी चालेल कारण खूप साऱ्या न्यूमेरिकलमध्ये हे लागतं. कॅल्क्युलेशनचा टाईम असतो नॉर्मली एक्झाममधला. तर 55.5 Na इज द फायनल आन्सर. अशा टाईपचा ऑप्शन नंबर डी आहे.